नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोण खाता मग? चॉकलेट खात नाही तो. चॉकलेट खात नाही मग कोण खात नाही? आता ये ना इकडे, तुला मी का आणलं जे चॉकलेट. नाही आता ती पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे. तुला मी चॉकलेट आणलं जे, तुला चॉकलेट घे बाळा. नाही आता नाही पाहिजे. कुठं इकडे येते का? ये सोना, तुला चॉकलेट आणलं मी. आहोने एवढा भाजीपाला आणला तर याच्याकडे पण बघावे लागेल. चला तर मंडळी, यांचं चॉकलेट प्रकरण चालूच राहील. मला अगोदरच खूप लेट झाला आहे. स्वयंपाक करायला मी वळते माझ्या कामाकडे. आणि आहोने आणली होती मधुमका, तर खुशी बघा कसा मस्का लावते. तुला दिलं तर मी एक वरती भाजून टाकलं तू. भाजून नाही दिला मग खाल्लं नाही तू. खोटं बोलते का? मला तर आवाज आला होता खायचा. लबाड लबाड आहे तू, लबाड. कसा हसू आला है ना? कोणी कोणी खाल्लं? कोणी खाल्लं? आईने खाल्लं? तुला नाही दिलं? खरं भामटे. कोण भामटी? तू भामटी. किती खोटं बोलते आमची खुशी है ना? हे बघा, आहोंनी ना मक्का आणली होती बघा, मक्काची कणस. तर खुशीला म्हटलं आपण नंतर शिजवून खाऊ, तर तिला काही दम निघाला नाही. मग मी तिला एक मक्काचं कणीस दिलं, वरती नेलं तिनं. तिच्या आईने भाजून आणि खाऊ पण घातलं तिला. आणि मला म्हणते आता मी खाल्लेलं नाहीये, तिला डबल खायचं म्हणून है ना? परत खायचं ना तुला? मग मी देणार नाहीये का तुला? खोटारडी. एक नंबरची भामटी आमची खुशी, भामटी है ना? कोणी भामट बघा, तशी भामटी बघा. चला तर मंडळी, आपण आता मक्का शिजवून घेऊया. मक्का शिजवण्यासाठी मी टाकलाय कुकर मध्ये पाणी, मग टाकली आहे मक्काची कणस आणि आता मीठ पण टाकून घेतलं. वाकडं लावती. कोणाला वाकडं लावती त्याच्यात? कोणाला वाकडं लावती तू? कोणाला? मला? तर बघा, आहो आले होते ड्युटीहून. ड्युटीहून येता येता त्यांनी दूध आणलं, तो भाजीपाला पण आणला. हे बघा, भाजीपाला आणला. हे बघा काय काय आणलं. भेंडी, मिरच्या, बटाटे, हे बघा. आणि ही मक्काची कणसं आणली होती. नंतर बघा कोथिंबीर, किती छान आहे बघा कोथिंबीर, गावरान कोथिंबीर आहे ही. नंतर काय आणलं? पालक. बघा किती छान पालक आहे. वाव, छान. माझी कशाला टाकली खायला? खराब आहे हा कंपोस्ट बॉक्स, खूप दिवसाचा पडलेला होता. बघा दूध तापायला मी ठेवलेलं आहे. आणि आज ऑलरेडी मला स्वयंपाक करायला खूप उशीर झाला आहे. खूप उशीर म्हणजे तरी 8:30 वाजले, कारण मी आज
सकाळी घर आवरलं, तर घर आवरल्यानंतर थोडी दमले होते, मग दुपारी झोपले तर मला खूप झोप लागली. झोप लागल्यानंतर उठते तर काय माझी फरशी पुसायची राहिलेली होती, मग मी फरशी वगैरे पुसली. आणि बघू शकता तुम्ही माझ्या किचनचा लुक, हे बघा. आणि हे बघा, हा हात पुसण्यासाठी टॉवेल आणि हे ॲप्रॉन लावलेला आहे मी इथं, जे की स्वयंपाकाच्या वेळेस मी घेत असते. आणि ह्या ज्या कॉटनच्या पिशव्या आहेत ना, कपड्यांना आपल्याला भेटतात दुकानात, त्या मी ह्या पिशव्या फ्रीजमध्ये वापरते तर भाजीपाला ठेवण्यासाठी, कारण भाजीपाला या पिशव्यांमध्ये खूप छान राहतो, त्याच्यामुळे मी ह्याच पिशव्या वापरते. म्हणून इथं लटकवलं धुतल्यानंतर. ही एक तर नवीनच आहे वरची, ही धुवून काढली. तर बघा, असं माझं किचनचं लुक आहे. आणि हे बघा, खूप मोठी भांडी घासली होती दुपारी, बघू शकता. बघा, पीठ मी भिजवून घेतलं आहे. कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्या आहे. आता मक्का तर शिजलीच असणार आहे ऑलरेडी. आता गॅस बंद करून घेते. आता झटपट पटपट पटापट भाजीला करते. काय करायचं बघू आता. बघा, पालकाचीच भाजी करून घेते. भाजीपाला कसा ताजाच केलेला चांगला असतो, त्याच्यामुळे मी आता पालकाचीच भाजी करत आहे. सकाळपर्यंत तर ती भाजी सुकल पण आणि खराबही होईल. पाणी मारलेला ताजा आणला की लगेच भाजी करून घ्यायची, खुडून ठेवायच्या. हिरव्या भाज्या लगेच खुडून ठेवायच्या. कॉटनची पिशवी असली ना आपल्याकडे, तर त्या कॉटनच्या पिशवीमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवले तर भाज्या चांगल्या राहतात. एक ना एक पान चांगलं बघून घ्यायचं, कारण काही पानांमध्ये आळ्या पण असतात, त्याच्यामुळे चांगलं बघून घ्यायचं. त्या भांड्यात भाजीपाला टाकते आणि असं खळखळ मस्त छान स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. तर बघा, पालकाची भाजी करण्यासाठी आपण हे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि लसण अगोदर ते कूट याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं लसण, त्याच्यामुळे मी आता फक्त भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या घेतल्या पालकाच्या भाजीसाठी. हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. मिक्सरमध्ये काढायच्या अगोदर आपण भाजी परतायला टाकू. तर बघा, कढईमध्ये तेल टाकलं. तेल खूप गरम झालं आहे आणि अशी मोहरी तडतडली पाहिजे, असं तेल गरम होऊ द्यायचं. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं. मग आपण टाकू भाजी. मला खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे मी लसूण काही सोलत बसले नाही. मिक्सरमध्ये बघा, मी असं वाटण काढून घेतलं आहे, शेंगदाणा, मिरची आणि लसण. आणि भाजी अशी परतत आहे बघा. आता भाजी हिरवी दिसण्यासाठी आपण याच्यात थोडी हळद टाकायची. मग टाकायचं आपलं वाटण. तर बघा, अशी भाजी मी केली आहे आणि याच्यामध्ये आता मीठ टाकून घेते. आता याला झाकण ठेवून थोडी उकळू द्यायची. खाल्लेली तू आहे ना? नाही ना? बाबांना काय म्हणली आता मी मका खाल्ली आहे ना? बामती. हे बघा, किती छान शिजली आहे मका. मधु मका आहे ही. मधु मका अशी गुळचीट राहते, मस्त लागते खायला, छान गोड गोड. उशीर झाला आहे आणि मला पण खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे म्हटलं मी पण भाजी उकळती तोपर्यंत मका खाऊन घेते. मक्का खायची खुशीला. बघा, अशी आपली भाजी झाली आहे. पालक भाजी करण्याचे पालक अनेक प्रकार भाजी. आहेत, पण मी ही अशी केली घाई गडबडीत. जय दादाच बर्थडे आता तुझा आहे. बघा, लहानपण कसं असताना जे मोठ्या मुलांसाठी केलं ते छोट्याले मुलं पण मागतात. आणि तसंच खुशी बोलत होती की जयचा बड्डे होता, तर ती म्हणते माझा पण बड्डे आहे. मग तिला म्हटलं आपण तुझा पण बड्डे करू. आणि बघा, कसं असताना मुलगी नसली म्हणून काय झालं, मुलंसुद्धा कामं करतात, फक्त त्यांना वळण लावण्याची गरज असते. तसंच माझा चैतन्य मला कामात खूप मदत करतो. डोळा काय रे कसं झालायचा तिथे डोळा
हे बघ याच्या डोळ्याला काहीतरी लागलं. हे बघ, हे बघ. खुशी जेवायचं तुला. बघा आता हे बाबले याचा हातपाय डोळा धुणे लागला, लागला याला. येईपर्यंत आम्ही इकडे जेवायला बसलो आहे. चैतन्य म्हणतो तिखट झाली भाजी. मी भाजी खाऊन बघते तर खरंच खूप तिखट झालेली होती. मग आम्ही तेल टाकून खाल्ली आणि बघा नंतर मी माझे परत कामं करायला सुरुवात केली, जसे की किचन वाटा आवरणे, भांडे घासणे, भाजी वगैरे काढून ठेवली. दुसऱ्या दिवशी उपवास होता तर साबुदाणा भिजवला. एवढी मोठी भांडी घासली, कारण भांडी रात्रीची घासावीच लागतात, कारण दुसरा दिवस सकाळी ही फ्रेश व्हायचं असेल, फ्रेश घालवायचं असेल तर रात्रीचे भांडे घासायलाच पाहिजे आणि किचन वाटा पण आवरून ठेवायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कसं मूड फ्रेश पाहिजे, त्यासाठी आपण रात्रीच आवरून ठेवायचं. सकाळी किचनमध्ये आल्यानंतर असं स्वच्छ आणि सुंदर दिसलं ना की कामाला पण मूड येतो आणि मग आपला दिवसही फ्रेश जातो. तर बघा रात्रीची कामं मी रात्रीच करून ठेवते. आणि हो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, कारण मला पण नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आणि बघा तुम्ही पण असं स्वच्छ काम आवरून ठेवा. रात्रीचा दुसरा दिवस बरोबर आपला फ्रेश जातो. काय मग व्हिडिओ बघता बघता करताय ना कमेंट, लाईक आणि सोबत सबस्क्राईबही करा, कारण की सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही तुमचा 1 रुपयासुद्धा खर्च होत नाही, फ्री आहे सबस्क्राईब करणे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.